श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ. कशात सर्वजण निश्चित मजेत असाल, असेच मजेत राहा. पहा, घरचेच रडवतात, घरचेच आपल्याला त्रास देतात, घरचे आपला फोन उचलत नाही, घरचे आपल्याबरोबर बोलत नाही किंवा आपल्याला भेटायलाही घरचे तयार नाही. अगदी आपण एका ताटात खाल्लं, ज्यांना आपण आपलं मानलं, ज्यांना आपण इतका जीव लावला की आपण आपलं सर्वस्व विसरून फक्त आणि फक्त त्यांचाच विचार केला. प्रत्येक वेळेस आपण त्यांना आपलं मानलं आणि त्याच व्यक्तीने आज काय केलं की ती लोक आपल्यापासून दूर जायला लागलेली आहेत. आपण कितीही प्रयत्न केला त्यांना समजवण्याचा, त्यांच्याशी बोलण्याचा, तरीही ती सीमा ओलांडून खूप लांबपर्यंत गेलेली आहेत. बहुतेक वेळा असं होतं की आपण आपल्याला स्वतःला बदलवतो, त्या लोकांसाठी, त्या नात्यांसाठी आपण आपल्याला बदलवतो. आपण म्हणतो की नाही, पैसा पाणी महत्त्वाचा नाही, पण नाती महत्त्वाची आहे. आपण नात्यांना महत्त्व देतो, पण ती लोक जिकडं घुगऱ्या तिकडं उद करायला तयार असतात. ती लोक आपल्याला डावलून जिकडं त्यांचा फायदा आहे, जिकडं त्यांना काहीतरी भेटते, त्या दिशेने, त्या बाजूला जाण्याचा कल त्यांचा आपल्याला दिसतो. बहुतेक वेळा असं होतं की आपण म्हणतो आपण कुठेतरी चुकतोय, आपण कुठेतरी कमी पडतोय, आपण आपल्यामध्ये बदल घडून आणतो, आपण आपल्याला बदलवतो, पूर्ण आपली पर्सनॅलिटी बदलतो, पूर्ण आपल्यामध्ये जे काही कमी आहे ते हे करतो. आपण आपला इव्हन स्वभावसुद्धा चेंज करतो. बारीक सारीक गोष्टी आपण सोडून द्यायला शिकतो. आपण म्हणतो आपला स्वभाव डायरेक्ट आहे, आपण आपल्या स्वभावामध्ये सुद्धा चेंजेस करतो, स्वभावसुद्धा बदलतो. त्या लोकांसाठी, ज्या लोकांना आपली काडीची किंमत नसते, ती लोक कंटिन्यू आपल्याला अपमानित करायलाच तुललेले असतात. ते एका बाजूला पैसा, एका बाजूला त्यांचा काहीतरी फायदा असं पाहून ते त्या लोकांबरोबर नाती जोडतात. ते त्या लोकांबरोबर त्यांची जे काही फ्रेंडशिप आहे, जे काही नातीगोती आहेत, जी काही आपलेपण आहे, ते त्या लोकांबरोबर हे करतात. आणि आपल्याकडं त्यावेळेस काही नसेल ना, तर आपल्याला ती डावलतात, कोण तू, चल मी नाही ओळखत, आणि आपल्याला समाजामध्ये बोलावून आपल्याला हीनतेची वागणूक देतात, आपल्याला अपमानित करतात. पहा, मीही हे भोगलेलं आहे, तुम्हीही हे भोगलं असेल. समाजामध्ये आज हे कलियुग आहे, अशाच वृत्तीची माणसं भेटतात. आपण कितीही जरी मनाला समजावण्याचा प्रयत्न केलो की नाही, इथे आपला अपमान होतोय, इथे आपण जायचं नाही, ही नाती आपल्याला नको, आपण कितीही प्रयत्न जरी केला तरीही आपण आपल्या मनाला समजू शकत नाही हो. का तर आपण एक भावनिकतेने, इमोशनने त्या लोकांबरोबर जोडले गेलेलो असतो. भले मग ते आपले भाऊ असेल, बहीण असो, किंवा आपलं दीर असो, भाऊजे असो, सासू असो, सासरे असो, आपली बायको असो, आपला नवरा असो, किंवा आपल्या मित्र परिवारातील कोणीही असो. अगदी एका ताटात खाल्लेलं, अगदी सुखात नाही पण त्यांच्या दुःखासाठी आपण धावलेलो आहोत. पण आपल्या दुःखाच्या वेळेस हे लोक आनंद कुठेतरी साजरा करत असतात. आपण ज्यावेळेस दुःखात असतो, ज्यावेळेस आपल्याला यांच्या आधार म्हणजे काय, फक्त पैसा हा आधार नसतो, पण ज्यावेळेस आपल्याला यांच्या मानसिक आधाराची गरज असते, त्यावेळेस ही लोक आपल्याला तोलून किंवा आपल्याला डावलून दुसरीकडे कुठेतरी एन्जॉय करण्यासाठी जातात. त्यावेळेस कुठेतरी दुखतं, त्यावेळेस कुठेतरी वाईट वाटतं. पण स्वामी नेहमी म्हणते, संयम ठेव, एक दिवस सगळ्यांचा येतो, कुत्र्या मांजरांचा दिवस येतो, आपण तर माणूस आहे. सांगण्याचं तात्पर्य फक्त एवढंच, ही तळमळ फक्त एवढीच की त्यातून मी गेलेले आहे, तुम्ही त्यातून जर जात असाल तर निश्चित आज एक खूप सुंदर उपाय सांगणार आहे. आणि तो सुंदर उपाय फक्त आणि फक्त आपल्यासाठी सांगणार आहे. असं नाही की जो व्यक्ती त्रास देतोय त्याला सुधारा, त्याचे विचार बदला, यासाठी सांगणार नाही. परंतु आपण कुठंतरी स्टेबल एवढं होणार आहोत, आपलं कुठंतरी एवढी उत्तर प्रगती होणार आहे, आपल्याकडे लोक की अट्रॅक्ट होणार आहेत की ही जी आहेत ना, आपण म्हणतो नावापुरती नाती किंवा नावापुरती आपल्या जवळ येणारे लोक, समाजाला दाखवण्यासाठी की हे माझं ते माझं हे दाखवण्यासाठी फक्त आपल्याला आपलं मानणारी लोक, ही लोक लांबच राहू द्या हो. असली लोक लांब असलेलीच बरी. परंतु आपली जी खरं आपली आहेत, भले ते आपल्या रक्ताची नसू दे, भले ते आपल्या नात्याची नसू दे, ती लोक निश्चित आपल्याकडे अट्रॅक्ट होतील. आणि खरंच ज्यांना आपल्याबद्दल आत्मीयता आहे, आपल्याबद्दल भावना आहे, ती निश्चित लोक तुमच्याकडे येतील. भले मग ती तुमच्या रक्ताची असो, तुमच्या नात्याची असो, किंवा तुमच्या मित्रपरिवारातील कोणी असो, जी खरंच तुमची आहे ती तुमच्याकडेच येणार आहे, किती काही जरी झालं तरी. परंतु जी तुमची नाहीतच, एका नात्याची आहेत, एका रक्ताची आहेत, असं तुम्ही म्हणता, किंवा माझ्या आपण म्हणतो लंगोट यार आहे, किंवा बालपणीचा मित्र आहे, मग तो माझाच आहे, असा आपण अधिकार गाजवतो. पण त्या लोकांना त्याच्याची काही घेणं देणं नसतं. आपण माझं म्हणतो, ही लोकसुद्धा आपल्याला समाजात बोलवतात, चार चौघांमध्ये अपमानित करतात. त्यावेळेस ते असे दाखवतात की हो,
मला यांची खूप म्हणजे ही माझी येतात माझ्या एका केसरची धावून आली. एकदा तुम्हाला इन्व्हिटेशन पाठवतील, एकदा फोन करतील, एकदा बोलवतील आणि तुम्ही वेड्यासारखं कुत्र्यासारखं त्यांच्या एका बोलवण्यावरती एका इशाऱ्यावरती नाचत सुटता, पळत सुटता. पण ती लोक तुम्हाला काडीची किंमत देत नाही. त्यांच्या जीवनामध्ये तुमची काहीच किंमत नसते. परंतु तुम्हाला ते खूप आपलेपणा असतो की नाही, माझ्यांनी बोलवले ना, मला जायचे, मला हे व्हायचे, असा विषय असतो. पण आज त्या लोकांसाठी नाही, त्या लोकांना बदलवण्यासाठी नाही, तर स्वतःला इतकं स्ट्रॉंग बनवण्यासाठी किंवा स्वतःला इतकं आपण म्हणतो ना, स्वतःला इतकं मोटिव्ह करण्यासाठी, स्वतःत इतका बदल करण्यासाठी, आपले ग्रह स्ट्रॉंग करण्यासाठी, आपल्याकडे माता लक्ष्मी अट्रॅक्ट होण्यासाठी, आपल्याकडे आपली लोक, चांगली लोक, चांगल्या विचाराची लोक आपल्याकडे अट्रॅक्ट होण्यासाठी उपाय सांगणार आहे. जी लोक ना की कितीही पैसा आला तर पैशाच्या मागं पळतील, किंवा जी लोक फक्त पैसा आणि काहीतरी त्यांचा फायदा यासाठी नाती जवळ करते, अशी लोक आपल्याकडे येण्यासाठी नाही, तर आपलीच लोक आहेत, ते आपलीच लोक आपल्याकडे येण्यासाठी हा लॉ ऑफ अट्रॅक्शनचा खूप सुंदर असा उपाय सांगणार आहे. यामुळे लोक तुमच्याकडे अट्रॅक्ट होतील, मोहित होतील, तुमच्याकडे खेचले जातील. उपाय सांगणार आहे. तत्पूर्वी जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल, अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून सर्व माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली जाईल. कोणतीही माहिती तुमच्यापासून स्किप होणार नाही. पहा, मी आजचा व्हिडिओ जो आहे तो मी त्यातून चाललेले आहे, मी ते भोगलेला आहे आणि तुम्ही सर्वही भोगत असाल. त्यासाठी हा तुम्हाला उपाय सांगणार आहे. उपाय निश्चित करा. खूप सुंदर असा उपाय आहे, अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही. उपायासाठी फक्त लाल रंगाचा एक छोटासा कपडा घ्यायचा आहे. त्यानंतर तुम्हाला चिमूटभर कच्ची बडीशेप, पहा तुम्ही याच्या किराण्याच्या दुकानामध्ये गेलात की कच्ची बडीशेप भेटते. बडीशेपचे 2 प्रकार आहेत, तर कच्ची बडीशेप आणि भाजकी. जे आपण जेवणाच्या नंतर खातो ती भाजकी बडीशेप ती घ्यायची नाही, तर कच्ची बडीशेप हिरवीगार असते अशी कच्ची बडीशेप घ्यायची. 1 चमचाभर तुम्हाला लागणार आहे. 5-10 रुपयाची आणली तरी खूप होते. ही कच्ची बडीशेप घ्यायची, घरी यायचं. घरी आल्याच्या नंतर पहा, देवघराच्या समोर बसायचं, मन शरीर शुद्ध असावं. देवघराच्या समोर एक आसन घेऊन बसायचं, स्वच्छ हातपाय वगैरे धुवायचे, एक दिवा प्रज्वलित करायचा, धूपदीप अगरबत्ती लावून ठेवायची. हा जो लाल रंगाचा कपडा सांगितला तो घ्यायचा, तो एका प्लेटमध्ये किंवा चौरंगावरती ठेवा. त्यावरती कच्ची बडीशेप 1 चमचाभर ठेवायची. चमचाभर ठेवल्याच्या नंतर पहा, तुम्ही तुमची जे कुलदैवत आहे, तुमची जी कुलदेवी आहे, कुलदैवत आहे, त्यांचं स्मरण करायचं. त्याचप्रमाणे माता लक्ष्मी जी आहे तिचं स्मरण करायचं आणि तिला असं सांगायचं, बाबा रे, मी कुठं जर चुकत असेल तर मला चांगलं मार्ग दाखव, मला काहीतरी गायडन्स कर, की जेणेकरून माझ्याकडनं चुका होऊन देऊ नको. आणि जी स्वार्थी लोक आहेत, जी फक्त आणि फक्त माझ्या या भोळ्या मनाचा फक्त आणि फक्त त्यांच्या गरजेसाठी, त्यांच्या दिखाव्यासाठी वापर करतात, तर अशा लोकांपासून मला खूप लांब ठेव, खूप दूर ठेव आणि माझी उत्तर प्रगती होऊ दे, माझी इतकी प्रगती होऊ दे, मला इतकं स्ट्रॉंग बनव की कोणतंही मानसिक, शारीरिक कोणतंही संकट, जरी आर्थिक जरी संकट आलं तरीही त्यातून मला तू तरुण बाहेर काढ आणि मला इतकं स्ट्रॉंग बनव की आज जी लोक माझ्यावरती हसतात, जी लोक मला रडवतात किंवा जी लोक क्षणोक्षणी मला अपमानित करतात, छळतात, त्या लोकांच्या नजरेमध्ये मला इतकं उंच बनव की त्यांना माझ्याकडे पाहता नाही, एकदा नाही 1,00,000 वेळा लाज वाटेल. फक्त आणि फक्त एवढं बोलायचं. हे बोलून झाल्याच्या नंतर ती पोटलीला गाठ मारायची. गाठ मारून ही पोटली तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आणि उजव्या हातामध्ये घेऊन फक्त ह्या पोटलीला पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायची की माझी जी खरी माणसं आहेत, जी मला त्यांची खरीच आपली मानतात, जी लोक मला खरंच त्यांचं मानतात, आपलं मानतात, ती लोक, माझी माणसं माझ्याकडे अट्रॅक्ट होऊ दे. जी लोक माझ्या सुखात नाही पण माझ्या दुःखात सामील होतील, अशी माझी माणसं, रक्ताची, नात्याची, माझी जीवाभावाची जी माणसं आहेत, जी माझीच आहेत, ती माझ्याकडे येऊ दे. परंतु जी माझी रक्ता नात्याची आहेत, याची आहेत, पण त्यांना माझ्याविषयी काहीच वाटत नाही, अशी माझी जी लोक आहेत ती माझ्यापासून लांब आहेत, ती लांबच राहू दे, अजून लांब जाऊ दे. सांगण्याचं तात्पर्य, सांगण्याचं मुद्दा हा की जी आपली आहेत ती निश्चित आपल्याकडे येतात, पण जी फक्त गरजेपुरता आपला उपयोग करून घेतात ती लोक कधीच आपली नसतात. अशी पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायची. अशी पॉझिटिव्ह अफर्मेशन दिल्याच्या नंतरनं तुम्हाला म्हणायचं आहे की माझ्या नात्याची, माझी माणसं आहेत ती माझ्याकडे अट्रॅक्ट होत आहे, ती माझ्याकडे खेचली जात आहे आणि मी माझ्या जीवनामध्ये खरंच खुश आहे, खरंच खूप आनंदी आहेत. माझ्या नात्यांमध्ये असाच अतूट जो काही भाव आहे तो असाच राहू दे, आमच्या नात्यातील प्रेम असंच राहू दे, असं बोलायचं आहे. असं बोलून हे पॉझिटिव्ह अफर्मेशन दिलेली पोटली तुम्हाला तुमच्या सोबत
कंटिन्यू ठेवायची आहे. 43 दिवस तुम्हाला तुमच्यासोबत ठेवायची. दिवसभर कुठेही हिंडताय फिरताय, घरात गृहिणी आहात तर तुमच्या साडीला पदराला बांधून ठेवा किंवा स्टॉलच्या एका साईडला बांधा किंवा ट्रॅक पॅन्टमध्ये, खिशामध्ये, तुमच्या पर्समध्ये, पॉकेटमध्ये कुठेही ठेवा. रात्री झोपताना ही पोटली काढायची, तुमच्या उशीखाली घेऊन झोपायची. कंटिन्यू 43 दिवस असं करायचं. जरीही तुम्हाला पिरियड आली, तुम्हाला सुतक आलं, विटाळ आलं, तरीही पोटली कंटिन्यू तुमच्या सोबतच ठेवायची आहे. आणि 43 दिवस कंप्लीट व्हायच्या आधी तुम्हाला खूप छान असे अनुभव येतील. जी खरंच तुमची माणसं आहेत ती खरंच तुमच्याकडे अट्रॅक्ट होताना दिसतील, तुम्हाला मान सन्मान देताना दिसतील, तुमच्या मागे पुढे फिरताना दिसतील. भलेही त्यांच्याकडनं काही छोट्या मोठ्या चुका झाल्या होत्या, त्या चुकांसाठी सुद्धा माफी मागताना दिसतील. इतका छान, इतका अनुभव सिद्ध असा हा उपाय आहे. निश्चित उपाय करून पहा. अगदी साधा सोपा उपाय आहे. काही साहित्य लागत नाही, फक्त एक कपडा आणि थोडीशी बडीशेप आणि पॉझिटिव्ह अफर्मेशन ही लागते. आणि या पॉझिटिव्ह अफर्मेशन बरोबर स्वतःकडेही तितकीच पॉझिटिव्ह अफर्मेशन असणं गरजेचं आहे. तितकीच पॉझिटिव्हिटी स्वतःकडे असणं गरजेचं आहे. कारण उपाय करतोय, मग खरंच बाबा मी उपाय करतोय, असं केल्याने असं होईल का? जर तुमच्या मनामध्ये किंतु परंतु येत असेल तर तुम्हाला त्या उपायाची अनुभूती यायला खूप वेळ लागेल. काही ना तर अनुभूती यायचं नाही. कारण माणूस हा शंकेचा पुतळा आहे. माणसाच्या मनामध्ये जितक्या शंका येतील तितक्याच त्याला कल्पना वेगवेगळ्या सुचत जातात आणि त्या कल्पनांच्या ओघामध्ये माणूस स्वतःचंही काही करत नाही, दुसऱ्याचंही काही करत नाही. त्याच्यामुळं मनामध्ये शंका कुशंका न आणता उपाय करा आणि स्वतःमध्ये संयम ठेवा. काहींना अगदी तासामध्ये अनुभव येणे, काही ना काही दिवस लागतील, काहींना 43 दिवसाच्या आतमध्ये 1001% अनुभूती येईल. आता 43 दिवसाच्या नंतर ना ही पोटली काय करायची? ही पोटली तुम्हाला कंटिन्यू तुमच्यासोबत ठेवायची असेल तर ठेवू शकता. ज्यावेळेस तुम्हाला असं वाटेल की या पोटलीचा इफेक्ट कमी होत चाललेला आहे त्यावेळेस तुम्ही ती पाण्यामध्ये सोडून द्या, निर्माल्यामध्ये टाका किंवा जे हिरवं झाड आहे, हिरवं झाड म्हणजे वडाचं असेल, पिंपळाचं असेल, कोणतेही हिरव्या रंगाचं झाड असेल त्या हिरव्या रंगाच्या झाडावरती पोटली फेकून द्यायची. अशा प्रकारे हा उपाय करायचा आहे. आता एखाद्या गोष्टीसाठी केला, एखाद्या व्यक्तीसाठी केला की त्यानंतर दुसऱ्या व्यक्तीसाठी करायचं आहे तर दुसऱ्या व्यक्तीसाठी सेम तुम्हाला हेच साहित्य घेऊन याच पद्धतीने उपाय करावा लागेल. पहा, खूप छान साधा सोपा उपाय तुम्हाला सांगितला आहे. निश्चित तुम्हाला सांगितलेल्या सर्व गोष्टी समजल्या असतील. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच कमेंट्समध्ये श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ हे लिहायलाही विसरू नका. झालेली सेवा स्वामींच्या रुजू. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ महाराज की जय.